शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची संघर्ष यात्रा आज जालना आणि औरंगाबादमध्ये जाणार आहे। दुपारी 3 वाजता औरंगाबादमध्ये जाहीर सभा होईल। काल या संघर्ष यात्रेचा मुक्काम परभणीत होता, त्यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या सभेत सरकारवर जोरदार टीका करण्यात आली। संघर्ष यात्रेसंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बातचीत केली। आमचे रिपोर्टर सुदर्शन चापके यांनी विदर्भातून आज मराठवाड्यातल्या परभणीमध्ये ही संघर्ष यात्रा आलेली आहे। माझ्यासोबत आता विरोधी पक्षनेते विखे पाटील आहेत। तर गेली 3 दिवस झालं ही संघर्ष यात्रा सुरू आहे। कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो? जो प्रतिसाद आम्हाला मिळतो ह्या संपूर्ण यात्रेमध्ये, त्यातूनच आम्हाला विश्वास आहे की या संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांच्या दबावामुळे आता कर्जमाफी या शासनाला द्यावी लागेल, याच्याबद्दल आम्हाला खात्री झालेली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरच काही आमदारांचं निलंबन केलेलं होतं आणि आता हे निलंबन जर मागे घेतलं तर आपण कामकाजामध्ये सहभागी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा परत मांडणार आहेत का? असं की अर्थसंकल्पामध्ये आम्ही शासनाकडे मागणी करत होतो की एका ओळीचा ठराव मांडा की राज्यातल्या आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी देतो आणि त्यासाठी काही तरतूद करतोय। परंतु कर्जमाफी मागणं आता हा या सरकारमध्ये गुन्हा ठरतोय। हा जो काही संघर्ष यात्रा आमची सुरू झालेली आहे ही काही निलंबनाच्या विरोधात नाही आहे। आम्ही तर शासनाला स्पष्ट सांगितलेलं आहे की आमच्या सगळ्या विरोधी पक्षाच्या आमदारांना तुम्ही निलंबित करा। आमची काही कर्जमाफीची मागणी आमची काही जोपर्यंत ती करत नाही, तुम्ही जाहीर करत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही। त्यामुळे शासनाने उद्या जरी निलंबन मागे घेतलं याचा अर्थ आम्ही कर्जमाफीचा मुद्दा सोडून देऊ असं अजिबात नाही। कर्जमाफी घेतल्याशिवाय आता थांबायचं नाही ही आमची सर्वांची भूमिका आहे। परभणीहून सुदर्शन चापके, महाराष्ट्र वन।